शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। राष्ट्रवादीच्या गुंडांचं करायचं काय? राष्ट्रवादीच्या जुगारांचं करायचं काय? राष्ट्रवादीच्या गुंडांचं करायचं काय? होश में आओ, होश में आओ, कृषी मंत्री होश में आओ, कृषी मंत्री होश में आओ, या कृषी मंत्री होश में आओ, जुगारी कृषी मंत्री होश में आओ, कृषी मंत्री रमी पियाव यार। मी दुसरा खालच्या हाऊस मध्ये काय चालू आहे पाहण्यासाठी YouTube चालू केला होता, पण तुम्ही ते 18 सेकंदचा जर व्हिडिओ बघितला तर सबसेल कुठला पत्ता कुठं लावायचा याचा ते तारतम्य लावत होतं। आणि त्या बाजूला बसला आणखीन एक कोणतरी आमदार आहे, ते सांगतोय की हे कृषी मंत्री काय पत्ते खेळत नव्हते म्हणे। हा का इथं गांजा लावून बसला होता का? त्याला दिसत नव्हतं का? म्हणजे सरकारमधले लोक एकमेकाची झाकाझाकी करण्यासाठी हे अशा प्रकारचे हे करतात। आणि राष्ट्रवादी गुंड लोकांनी जे सूरज चव्हाण आहे ना त्याला तर काळा करूच आम्ही, पण शेतकऱ्याच्या पुत्राला कुठल्याही संघटनेत असू दे, कुठल्याही पक्षात असू दे, त्याला जर तुम्ही हात लावत असाल तर शुकर माना छत्रपती जर असते तुमचे जे ना मुंड्या ओढून टाकले असते। आणि हेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या सरकारमध्ये आले। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे की शेतकऱ्याच्या देठाला जरी हात लागला तर ते हात कलम केला जाईल। तर आज हे सरकार शेतकऱ्याचं फक्त शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराजांचं नाव घेण्यासाठी हे नाटक करतात। यांना शिवाजी महाराजांच्या कुठल्याही देणं घेणं नाहीये। आणि मी या माध्यमातून सांगतो या सरकारला छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं यांना अजिबात गरज नाहीये। आणि याच्या संदर्भात लवकरच प्रहार तीव्र आंदोलन या माध्यमातून आम्ही आमच्या नशिबाने राज्य झालो बाबा, एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही। या सरकारला माझा इशारा आहे, या कृषी मंत्र्याला इशारा आहे। खरं तर ही नपुसक आहे सरकार। बघा म्हटल्याप्रमाणे 2 बायका 1 नवऱ्याचं सरकार आहे। यांना काय नाही, 2 बायका फजिती आहे काय? त्याच्यामुळं देवा भाऊ बी परेशान असतील। त्याच्यामध्ये आज 2 बायका कशा चालवायच्या? एक सर्वसामान्य नागरिकांना 2 बायका केल्या तर कशा सांभाळावं ही मोठी पीडा आहे। पण सरकारामध्ये 2 बायका घेऊन हे राज्य करायला लागले। आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, एक उपमुख्यमंत्री चालत असताना 2 उपमुख्यमंत्र्यांची खरं तर आपल्या देशाला गरज आहे। तरी पण यांनी दुसरी बायको केली हट्टानी, जेणेकरून ह्यांच्या गांडी खालचा अंधार एकमेकाचा झाकापाकी करायचं होतं, एकमेकाचे घोटाळे झाकापाकी करायची होती। आणि लाडानी पहिली बायको शिंदेबाई आणि दुसरी अजितबाई, कारण की दुसरी लाडाची आहे। आता ही सगळं महाराष्ट्र बघतंय। राजा बोला दला हाला, जेव्हा दुसरी बायको बोली अजितबाई तेव्हा ती म्हणती की बरं तू म्हणील तसं। शिंदेबाईचं काय कोण काय चालू दिना, पवारबाईचं सगळं चाललंय। पण पवारबाईनं काल आमच्या एका शेतकरी बांधवाला ती स्वतः आदेश दिले। आम्ही आरोपच करतोय त्या अजित पवारावर, या सरकारवर बी आदेश करतोय, म्हणजे आरोप करतोय। कारण की गप बसून बुक्याचा मार आम्ही सहन करणार नाही। दादा हो, तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, आमची सेवा करायला निवडून दिलेलं आहे। विधानसभेमध्ये आमच्या भावना, आमच्या शेतकऱ्याचं, विधवा निराधाराचं मत व्यक्त करायला मांडायला बोलवलेलं आहे। आणि तुम्ही खिल्ली उडवाय चालू केली। आज या पैशाच्या बळावर आमच्या लोकांनी निवडून देऊन तुमची मस्ती किती आहे? तुमचे सरकारमधली लोक कपडे काढू नाचायले लॉजवर। विधान भवनाच्या मीटिंग मध्ये ज्यावेळी आपण बोलतो ना, तुमचं सरकार किती माजलंय आहे दिवसाला। तुम्ही बघताय की भाजपचे आमदार मंत्री लोक परराज्यातल्या महिलांबरोबर अश्लील व्हिडिओ। गृहमंत्री साहेब काय करतायत? कायद्याचं पालन जर तुमच्याच विधान भवनामध्ये, तुमच्या सभागृहामध्ये होत नसेल तर मग आम्ही काय करायचं? तुमच्या कटपुतले आम्ही नाचत आणि तुमचे कुठे? म्हणून या गृहमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे माझं की तात्काळ कोकाटे, त्याला तर साहेब म्हणायची तर लायकी बी नाही, का तर आज लोकहिताचा शेतकरी हिताचा तो काय मंत्री नाही। त्यामुळे ह्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा। आणि राजीनामा मागायला काल एक शेतकरी पुत्र गेला, निवेदन दिलं, समक्ष जे काही विषय मांडले त्याच्यावर तुम्ही त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करता। काल त्या शेतकरी पुत्राला त्यांनी मारहाण केली। तुमच्या धमक आहे तर बघा म्हणा, प्रहार संघटना सुद्धा